नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशन यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समितीच्या सहकार्यातून करत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गावे स्वच्छ, सुंदर, स्वस्त, सक्षम, आत्मनिर्भर या विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्यातून बनत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वदेश फाउंडेशन आणि यू मुंबा यांनी त्यांच्या मैदानावरील कामगिरीला सामाजिक परिवर्तनात रूपांतरित करत महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये स्वच्छता, अक्षय ऊर्जा पोहोचवली आहे. प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात स्वदेश फाउंडेशन हे यू मुंबा यांचे अधिकृत सामाजिक भागीदार होते. या भागीदारी अंतर्गत यू मुंबा संघाने हंगामातील प्रत्येक सुपर टॅकलसाठी 15 आणि प्रत्येक सुपर रेडसाठी 10 ग्रामीण घरांना सौर ऊर्जा किट्स देण्याची ग्वाही दिली होती. हंगामात एकूण 8 सुपर टॅकल्स आणि 4 सुपर रेड्स झाल्याने एकूण 160 ग्रामीण घरांना सौर ऊर्जा मिळाली आहे. या संकल्पनेच्या सन्मानार्थ यू मुंबा संघाचा स्टार खेळाडू अजित चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बडगी गावात भेट दिली आहे. त्याने तेथील एका घराचे सौर दिवे प्रतिकात्मकरित्या चालू करून ग्रामीण परिवर्तनासाठी संघाच्या बांधिलकीचे प्रतीक दाखविले. त्यानंतर अजितने स्वदेश फाउंडेशनचे ड्रीम व्हिलेज असलेले गायधोंड या गावालाही भेट दिली. गायधोंड येथे स्थानिक मुलांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले, फोटोसाठी गर्दी केली आणि त्यांच्या कबड्डी हिरोचे आणि सौर दिव्यांगांचे स्वागत केले. यू मुंबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल चंडोक यावेळी म्हणाले की यू मुंबा संघात आम्ही केवळ मैदानी खेळापुरते मर्यादित राहत नाही, मैदानाबाहेरही प्रभावी निर्माण करण्यावर आमचा विश्वास आहे. स्वदेश फाउंडेशन सोबतच्या भागीदारीमुळे प्रत्येक सुपर रेड आणि सुपर टॅगल केवळ आकडे नव्हेत, ते ग्रामीण जीवन प्रकाशमान करण्याचे एक पाऊल होते. आम्ही 160 घरांमध्ये सौर ऊर्जा आणल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे तर फक्त सुरुवात आहे. स्वदेश फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे म्हणाले की यू मुंबा आणि स्वदेश फाउंडेशन यांच्यातील ही भागीदारी क्रीडा आणि सामाजिक बदल यामध्ये सुंदर पूल आहे. प्रत्येक सुपर रेड आणि सुपर टॅकलने प्रेक्षकांना केवळ उत्साहित केले नाही, तर गरजू ग्रामीण घरांचे स्वच्छ ऊर्जा पोहोचवली आहे. यू मुंबाचा खेळाडू अजित चव्हाणने बडगीमध्ये सौर दिवा लावलेला क्षण संपूर्ण गावासाठी एक विशेष आठवण ठरेल आणि विशेषतः तरुणाईला प्रेरणा देईल. यू मुंबा आणि स्वदेश फाउंडेशन यांच्यातील ही सलग दुसरी समाजभिमुख भागीदारी आहे. 2023 मध्ये दोघांनी एकत्र येऊन स्वदेशच्या फळझाड लागवड मोहीम अंतर्गत रायगड जिल्ह्यात 4300 फळझाडांची लागवड केली होती, ज्याचा उद्देश हिरवाई वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे होता. खेळ हे निमित्त ठरवून यू मुंबा आणि स्वदेश फाउंडेशनची ही भागीदारी दर सामान्य गणित खऱ्या, मोजता येणाऱ्या आणि दीर्घकालीन बदलांचा पाया रचत आहे. सर्वज्ञ गाव विकास समिती बाडगी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम घंगले यादव यांनी केले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.